नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालिने. आयुष्यातील आव्हाने ही वाढीची संधी आहेत. त्यांचा सामना करण्यातच खरी विजयाची मजा आहे. आजचा सूचना पण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरात तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांचा धडाकेबाज बडगा कायम आहे. नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 2 तडीपार इसमांना अटक करत त्यांच्याकडून धारदार कोयता आणि तलवार जप्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांसह दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती शहरातील नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 2 तडीपार आरोपींविरुद्ध प्रभावी कारवाई करत धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 17 जून रोजी डीबी पथकाने अकॅडमिक स्कूलच्या मैदान परिसरात सापळा रचला. यावेळी तोंडाला रुमाल बांधून अंधाराचा फायदा घेत फिरत असलेला तडीपार आरोपी जब्बार खान रऊफ खान वय 28 वर्ष राहणार अन्सारनगर याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडून एक लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आलाय. या कोयत्याची किंमत सुमारे 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर 18 जून रोजी पुन्हा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने सौदागरपुरा येथील मोकळ्या मैदानात कारवाई केली. येथे तडीपार आरोपी इरफान खान रहमान खान वय 38 वर्ष राहणार रहमतनगर हा हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. या तलवारीची किंमत सुमारे 1000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 तसेच आर्म्स ऍक्ट कलम 425 अन्वये नागपूर गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली आहे. तडीपार गुन्हेगारांवर सातत्याने कारवाई करत अमरावती पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कठोर पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अमरावती स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने सहभाग नोंदवत लोकशाहीवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात तब्बल 94.68% मतदानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 4 केंद्रांवर 100% मतदान झाले असून अनेक ठिकाणी महिला मतदारांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीकरिता गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकूण 451 मतदारांपैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 94.68% मतदानाची नोंद केली आहे. जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रांपैकी धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे या 4 मतदान केंद्रांवर 100% मतदान झालेत, तर तिवसा भातकुली केंद्रांवर सर्वात कमी 68.42% मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 6.87% होती. दुपारी 12 वाजेपर्यंत ती 45.1% पोहोचली. दुपारी 2 वाजता 87.80% मतदान पूर्ण झालेत, तर सायंकाळी अंतिम आकडा 94.68% पोहोचला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपल्या नगरसेवकांना मतदानापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसचे 6 नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस समर्थक 1 नगरसेवक अशा 7 जणांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.
धीरज येवसे, विक्की वानखेडे, लुबना तन्वीर, जयश्री जठाळे, प्रशांत महल्ले, अफसर शाह आणि भल्ला यांनी मतदान केल्याने राजकीय वर्तुळात बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील 24 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. दर्यापूर येथे 1, तिवसा येथे 12 आणि अमरावती मतदान केंद्रांवर 11 नगरसेवक अनुपस्थित राहिलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख जफर शेख जब्बार हे गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदानासाठी केंद्रांवर पोहोचले. त्यांच्या मतदानानंतर आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके आणि यश खोडके यांनी मतदान केंद्र सोडलेत. तर काँग्रेसचे नगरसेवक विक्की वानखेडे आणि प्रशांत महल्ले यांनी प्रसार माध्यमे आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष टाळत मतदान करून तत्काळ मतदान केंद्रातून बाहेर पडल्याची चर्चा देखील रंगली आहे. तसं पाहिलं तर या निवडणुकीत आजचं जे चित्र आहे तर मतदानाची आवश्यकताही नाही आहे खरं पाहता तर, कारण चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि प्रशासनाच्या वतीने आता तुम्ही प्रश्न विचारला तर एक खूप मोठी विसंगती पाहायला मिळाली आहे की यांनी ज्या ओळखपत्राला ऑफिशियल केलेलं आहे ते महापालिकेने अलॉट केलेलं एक साधं ओळखपत्र आहे. याच्यामध्ये शिक्का नाही, नंबर नाही, काही नाही. हे कोणीही ओळखपत्र प्रिंट करू शकते. त्याच्या व्यतिरिक्त आधार कार्ड जे आहे ज्याला युनिव्हर्सल नंबर दिलेला आहे त्याच्यावर बाकी स्कॅनिंग वगैरे करण्यासाठी, बाकी सगळ्या ओळख पटवण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठी खात्रीलायक विषय आहे, त्याला अलाउ केला नाही आहे. या टपरट कार्डाला अलाउ केला आहे. हे थोडी मोठी विसंगती लक्षात आली आहे. कृपया तुम्ही याला अधोरेखित करावं. मतदानाच्या काही वेळ आधी काँग्रेसने एक व्हीप काढला की मतदान करून काँग्रेसचं नका. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खरंच वाटते का असं होणार आहे म्हणून? यांना आज निवडणुकीचा निकाल स्पष्ट असल्यामुळे कदाचित हा विषय असू शकतो. पण शेवटी तेही आमचे मित्रच आहे सगळे, कोणाबद्दल काय बोला. खरं तर याची त्यांच्या पक्षाची धोरण आहे, त्याच्याबद्दल काय विशेष टिप्पणी आपण करू शकत नाही. काँग्रेसचे 4 नगरसेवकांनी मतदान केलं. असं असताना 4 लोकांनी त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विचारायला पाहिजे ही निवडणूक कशा पद्धतीची आहे. एक ओपन सिक्रेट आहे, त्याच्यामुळं ना बोललेलं बरं. या ठिकाणी आम्ही वरुड, चंदुरजना घाट आणि मोर्शी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पक्ष व सहयोगी सदस्य जे आमचे जवळपास 51 ची संख्या आहे, ते सर्व नगरसेवक या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहे त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो. मी विश्वासानं सांगतो की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बहुमतानं एकतर्फी एकहाती विजय संपादन करतील असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आता लोकशाहीमध्ये असा आदेश देण्याची कुठं परंपरा नाही, त्यामुळं त्यांनी जो आदेश दिलेला असेल तो चुकीचा आहे. काँग्रेसचे सुद्धा नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पोटे साहेब यांना मतदान करतील असा मला विश्वास आहे. एवढंच की या विधान परिषदेच्या निवडणुकीत दरवर्षी दर 6 वर्षांच्या नंतर विधान परिषदची निवडणूक होत असते. हे विधान परिषदचं उमेदवार म्हणून आमचं प्रतिनिधित्व करते. त्याकरिता आम्ही आमचा हक्क आम्ही बजावलेला आहे, आम्ही मतदान केलेलं आहे. बस उमेदवारापासून जो कोणी उमेदवार निवडून येईल आम्ही एवढीच अपेक्षा करतो की आमच्या नगरपालिके क्षेत्रात, मोर्शी शहरात भरघोस मतांनी आम्हाला मदत करावं, म्हणजे एवढंच सांगू. मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व हे अतिशय चांगलं आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेना याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळं हे जे आमचे खासदार आता आमच्या सोबत येणार आहे ते खरंच एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते आमच्या शामिल होणार आहे, एवढं सांगतो. अमरावती विधान परिषद का चुनाव के लिए मतदान आज 18 जून 2026 को होने जा रहा है. इस चुनाव में कुल 453 मतदाता वोट डालने के पात्र हैं, लेकिन दरियापुर नगर परिषद और धारनी नगर पंचायत के एक मतदाता के निधन के कारण ये संख्या अब 2 से कम होकर 451 रह गई है. ये चुनाव बेहद नाटकीय राजनीतिक और घटनाक्रम और बड़े उलटफेरों के कारण सुर्खियों में बना हुआ है. आपको बता दें, इस चुनाव से जुड़ी जो मुख्य बातें हैं और वर्तमान स्थिति के बारे में अगर से हम बात करें तो यहाँ पार्टी भाजपा पार्टी से मैदान में है. भारतीय जनता पार्टी ने पूर्व राज्य मंत्री प्रवीण पोटे पाटिल को लगातार तीसरी बार इस सीट से मैदान में उतारा है. महायुति के मजबूत संख्या बल और विपक्षी खेमे में मची हलचल के कारण उनकी स्थिति बेहद मजबूत मानी जा रही है. वही बात करें कांग्रेस की तो हर्षजीत देशमुख महाविकास आघाड़ी के ओर से कांग्रेस ने
इन्हें उम्मीदवार बनाया था, लेकिन हर्षजीत देशमुख ने नामांकन प्रक्रिया के तुरंत बाद एक तरह से मैदान ही छोड़ दिया। कांग्रेस उम्मीदवार का नॉट रीचेबल होना और बीमारी को लेकर ऐन चुनाव के समय अस्पताल में भर्ती होना, चुनाव प्रचार के बीच अचानक दिनों के लिए पार्टी के जो नेतृत्व के संपर्क में रहना चाहिए था वो संपर्क से बाहर रहे। किडनी स्टोन की शिकायत के कारण नागपुर के एक निजी अस्पताल में भी भर्ती हो जाने के कारण कांग्रेस के भीतर ही अब आरोप लग रहे हैं कि उनके उम्मीदवार जो उनके प्रतिद्वंदी है पार्टी द्वारा मैनेज हो चुके हैं और उन्होंने चुनावी दौर से व्यवहारिक रूप से दूरी बना ली है। ऐसे भी आरोप प्रत्यारोप लग रहे हैं। कांग्रेस के कई स्थानीय नेता और मतदाता पार्टी के इस फैसले से नाराज है और वो अंतरात्मा की आवाज पर मतदान करने वाले हैं या वंचित के उम्मीदवार नीलेश विश्वकर्मा को समर्थन देंगे, ये देखने जैसी बात होगी। अब शंका जताई जा रही है कि क्रॉस वोटिंग भी हो सकता है। अगर हम बात करें तीसरे उम्मीदवार की, डॉक्टर नीलेश विश्वकर्मा वंचित बहुजन आघाड़ी और वंचित बहुजन आघाड़ी के आधिकारिक उम्मीदवार के तौर पर वो मैदान में डटे हुए हैं। अमरावती विधान परिषद की इस चुनावी जंग में जहां कुल 453 वोट है, जिसकी संख्या 2 मतदाता के निधन के बाद घटकर 451 हो गई है, वहीं भाजपा और महायुति के नेताओं ने 450 वोट हासिल करने का प्रचंड दावा किया है। कांग्रेस और महाविकास आघाड़ी के लिए अब ये साख बचाने की लड़ाई बन चुकी है, क्योंकि उनके अपने ही जनप्रतिनिधियों और वोट बैंक के बिखरने की गंभीर आशंका जताई जा रही है। हालांकि इस चुनाव में शिवसेना शिंदे गुट के पूर्व विधायक विप्लव बाजोरिया ने आखिरी समय में निर्दलीय के रूप में पर्चा दाखिल किया था, लेकिन कांग्रेस की लिखित शिकायत पर उनके हलफनामे में कमियां पाए जाने के बाद जिलाधिकारी ने उनका नामांकन खारिज कर दिया, जिससे महायुति के भीतर आंतरिक तनाव समाप्त हो गया और प्रवीण पोटे की राह आसान हो गई। 22 जून को वोट की गिनती और नतीजों के बाद ही इस सीट का अंतिम फैसला स्पष्ट होगा। जावेद शाह, सिटी न्यूज, अंजनगाव सुची। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाहीचा उत्सव यशस्वी केला आहे। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते मतमोजणीकडे आणि अंतिम निकालाकडे। अमरावतीच्या राजकारणात कोणाचे पारडे जड ठरणार आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार याचे उत्तर आता मतपेटीत बंद झाले आहेत। अचलपूर नगरपालिकेच्या मतदारांनी आज लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावलाय। विशेष म्हणजे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे। नगरसेवक, नगरसेविका आणि भाजप महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर उपस्थित राहिल्याने परिसरात राजकीय वातावरण चांगलेच रंगले होते। अचलपूर नगरपालिकेच्या मतदारांनी आज मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला। मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची उपस्थिती पाहायला मिळाली। अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी मतदान केंद्राला भेट देत मतदारांशी संवाद साधला। यावेळी नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजप महायुतीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मतदान केंद्र परिसरात शिस्तबद्ध वातावरण असून लोकशाही प्रक्रियेबद्दल मतदारांमध्ये उत्साह दिसून आला। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला। मतदानाच्या निमित्ताने महायुतीची एकजूट आणि संघटनात्मक ताकदही या ठिकाणी पाहायला मिळाली। एकूणच अचलपूरमध्ये मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अचलपूरमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान उत्साह, शिस्त आणि राजकीय एकजूट यांचे चित्र पाहायला मिळाले। आता या मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये आज मतदान प्रक्रियेला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने एकजुटीचे शक्ती प्रदर्शन केले आहे। अमरावती तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावत पक्ष संघटनेची ताकद दाखवून दिली आहे। विशेष म्हणजे आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनीही मतदान केंद्रांवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला।
अमरावती विधान परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर अमरावती तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावत आगामी निवडणुकीत पक्षाची एकजूट अधोरेखित केली. मतदान केंद्र परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. नगरसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी मतदान केंद्रांवर उपस्थित राहून नगरसेवकांशी संवाद साधला. तसेच मतदान प्रक्रियेचा आढावाही घेतला. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने सर्व सदस्यांनी मतदान करणे ही पक्षासाठी महत्वाची बाब असल्याचे सांगितलेत. नगरसेवकांच्या एकत्रित उपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि अंतर्गत समन्वय पुन्हा एकदा दिसून आलाय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मत महत्वाचे मानले जात असून विविध पक्षांकडून आपल्या सदस्यांची एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे. अमरावतीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दाखवलेल्या एकजुटीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कोणता उमेदवार बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार माजी आमदार आदरणीय प्रवीणजी पोटे साहेब यांचा विजय निश्चित आहे. याच्यामध्ये कुठेही बाधा येईल असं दिसत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत आणि 12ही लोकांनी मतदान केलेलं आहे. 12ही लोकांचं मतदान महायुतीचे उमेदवार प्रवीणभाऊ पोटे यांना करण्यात आलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की प्रवीणभाऊ पोटे निश्चितपणे निवडून येतील आणि अमरावती महानगरपालिकेच्या विकासाला निश्चित दराने ते गती देतील अशी आम्हाला आशा आहे. काँग्रेसने एकीकडे व्हीप जारी केली होती की मतदानावर बहिष्कार करणार, त्याच्याबद्दल काय सांगा? तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांनी काय ठरवलं तो त्यांचा निर्णय आहे. म्हणजे पहिल्यांदा जाहीर करायचा उमेदवार आणि त्यानंतर माघार घ्यायची आणि आता तटस्थ भूमिका घ्यायची हा विषय न बोलण्यासारखा आहे. तरी सुद्धा त्या संदर्भात माहिती आहेच, त्यामुळे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. तरी सुद्धा त्यांच्या 4 नगरसेवकांनी वोटिंग केलं. नाही, कदाचित सर्व नगरसेवक मतदान करतील, काही हरकत नाही. मतदान करायला सगळ्या नगरसेवक. काँग्रेसने भूमिका घेतली तटस्थ राहण्याची, परंतु नगरसेवकाचा शेवटी विषय आहे ना तो. त्यांना मतदान करायचं असेल तरी नक्की मतदान करतील आणि मतदानासाठी मला असं वाटतं की सर्वच नगरसेवक येतील. राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांना मतदान झालेलं आहे. सगळ्या नगरसेवक, एक आमचे नगरसेवक इथे आहे, 2 मिनिटात 5 मिनिटात पोहोचतील. पूर्ण 12ही नगरसेवकांचं मतदान आमचं झालेलं आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नगरसेवकांची एकजूट दाखवत महत्वाचे शक्ती प्रदर्शन केले. सर्व नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावल्याने पक्षाच्या रणनीतीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीतील पुढील घडामोडींवर आमची नजर कायम राहणार. अमरावती विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये युवा स्वाभिमान पक्षाने एकजुटीचे जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पक्षाच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी मतदानाचा हक्क बजावत संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. उपमहापौर सचिन भेंडे यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतल्याने राजकीय वर्तुळात या एकजुटीची चर्चा रंगली आहे. अमरावती विधान परिषद निवडणूक 2026 करिता मतदान प्रक्रिया पार पडत असताना युवा स्वाभिमान पक्षाच्या नगरसेवकांनी एकजुटीचे दर्शन घडविलेत. पक्षाच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी मतदान केंद्रांवर उपस्थित राहत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे यांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग घेत पक्षाच्या सदस्यांना प्रोत्साहन दिलेत. मतदान केंद्रांवर युवा स्वाभिमान पक्षाच्या लोकप्रतिनिधींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. सर्व सदस्यांनी एकत्रितपणे मतदान केल्याने पक्षातील समन्वय आणि संघटनात्मक बांधिलकी अधोरेखित झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे मानले जात असताना युवा स्वाभिमान पक्षाने आपली राजकीय ताकद आणि शिस्त दाखवून दिली आहे. नगरसेवकांच्या 100% सहभागामुळे पक्षाच्या निवडणूक रणनीतीला बळ मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अमरावतीच्या राजकीय घडामोडीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या या एकजुटीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाने सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांच्या सहभागातून एकजुटीचे महत्वपूर्ण शक्ती प्रदर्शन केले आहे. उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावत पक्षाची संघटनात्मक ताकद अधोरेखित केली आहे. आगामी राजकीय समीकरणांवर या एकजुटीचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कपिलनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 121 ग्रॅमपेक्षा अधिक MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत 6.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक नियमित पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की कबीरनगर चौक परिसरात एक व्यक्ती MD अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन फिरत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी सापळा रचला. पंचासमक्ष संशयिताची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 121 ग्रॅम 63 मिलीग्रॅम MD सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत 6,08,150 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तुळशीराम रामनाथ ठाकूर, वय 25 वर्ष, राहणार नागपूर आहे. या कारवाई दरम्यान आरोपीकडनं MD पावडरसोबत स्प्लेंडर मोटरसायकल, रेडमी नोट 13 5G मोबाईल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि झीप लॉक पिशव्यांचे बंडल असा एकूण 6,77,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्राथमिक चौकशीत आरोपीने हा अंमली पदार्थ गौरव नंदागौडी याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी विरोधात गुन्हा क्रमांक 450 अंतर्गत NDPS ऍक्ट कलम 8 क 22 क आणि 29 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जय हिंद. माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या आदेशान्वये संपूर्ण नागपूर शहरमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑपरेशन थंडर 2.0 हे राबविण्यात येत आहे. या ऑपरेशन थंडर दरम्यान आम्ही पोलीस प्रशासन जे अंमली पदार्थ तस्करी करणारे, जे विक्री करणारे आहेत, जे पोझिशन करणारे आहेत किंवा जे घेणारे आहेत किंवा वाहतूक करणारे, या सर्वांवर आम्ही कठोर कारवाई करीत आहोत. याद्वारे काल रात्री एक संशयित इसम जो आमच्या DB टीमला तो भेटला, त्याला चौकशी केली आणि त्याची संपूर्ण माहिती घेतली असता त्याच्या ताब्यातून आम्हाला 121.63 ग्रॅम MD सदृश्य पदार्थ मिळून आला. सोबत त्याची स्प्लेंडर गाडी, त्यासोबत एक इलेक्ट्रिक काटा पण मिळून आलेला आहे. त्यामुळे ते पूर्ण एकंदरीत जी रक्कम आहे मुद्देमाल हे 6,77,450 रुपयाचं झालेलं आहे. या सदर आरोपीचे नाव आहे तुळशीराम रामनाथ ठाकूर, राहणार समतानगर, पोलीस स्टेशन दरीपटका. आणि त्याला आम्ही सविस्तर चौकशी केली असता त्यांनी यामधील जे आम्हाला पाहिजे आरोपी आहे त्याचं नाव सांगितलं आहे गौरव नंदागवळी. हा पण सदर ठिकाणचाच रहिवासी आहे. त्यामुळे आता आम्ही सुरुवातीला आता एक आरोपी अटक करून आज मान्य कोर्टासमोर पेश करणार आहोत. PCR दरम्यान हा MD सदृश्य पदार्थ याने कुठून आणला आणि याची काय विल्हेवाट लावणार होता किंवा कोणाला विक्री करणार होता, या संपूर्ण तपास आम्ही करणार आहोत. सदरची जी ही सुरुवातीला प्राथमिक तपास सुरू आहे. एकंदरीत आज मान्य कोर्टासमोर पेश करून आम्ही पुढील तपास करीत आहोत. बरोबर आहे. ही जी आरोपी आहे, हा जो आरोपी आहे यामधून जो आम्हाला एक पाहिजे तो तर आहेतच, शिवाय या व्यतिरिक्त आम्हाला दुसरे आरोपी पण अपेक्षित आहे आणि यापेक्षा जास्त मुद्देमाल पण मिळू शकतो. सदरची कारवाई ही मान्य डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर सोबत मान्य जॉईंट CP रेड्डी सर, मान्य आमचे रिजन मॅडम, मान्य DCP पखाले सर, मान्य ACP बंडेवार सर आणि या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन कपिलनगरची जी DB टीम आहे, त्यांचे हेड आहेत PSI नाल्टे, अशी पूर्ण DB टीमने ही कारवाई केली. नागपूर शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारांवर अंकुश ठेवण्याकरिता पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. कपिलनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करीच्या साखळीतील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून तपास अधिक गतीने सुरू आहे. नागपूरमध्ये हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कथित डिजिटल गुंतवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला आहे. अधिक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणाऱ्या CLBP सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कलेक्शन या कंपनी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात नागपूर आणि चंदीगड येथून 2 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 1,72,00,000 रुपये गोठविण्यात आले आहेत. केस रजिस्टर हमने किया है पांचपावली पुलिस स्टेशन में
और जो रेलिवेंट सेक्शन है उसमें क्या है, जैसे अभी बताया, इम्पर्सोनेशन हो या फिर इसमें जो BNS की कलम है वो लगाई है हमने, IT एक्ट लगाया है, इसमें सभी सेक्शन जो मैक्सिमम हमें नज़र आए वो सब इसमें लगाए हैं। और अभी फ्यूचर इसमें अगर कोई और नई चीज़ आती है नज़र तो हम उसके ऊपर और भी सेक्शन लगाएंगे। परंतु और इसमें जो है 2 आरोपी अभी तक हमारे ताबे में है, PC लिया है हमने, उनके ऊपर कार्रवाई हो रही है। पहले जो शुरुआत में यहाँ का जो लोकल आरोपी था उसको हमने उठाया था, और ये इन्फॉर्मेशन लीक ना हो तो उसके बाद में जो है हमने दूसरे आरोपी को अरेस्ट करने के बाद में दोनों को कोर्ट में प्रोड्यूस किया और कार्रवाई हमारी शुरू हुई। इसमें दोनों प्रॉपर जो है फॉलो किया हमने प्रोसीजर। इसके अलावा जो फिरियादी है वो यहीं की फिरियादी है, जैसा बताया DCP डिटेक्शन ने, किस तरह से उसने 5,000 रुपये उसको पहले शुरुआत में 12,500 के जो कॉइन्स दिखाए गए, उसके बाद में 5,000 किए, फिर उसने 30 लोग और भी वो लेके आई। तो इस तरह से ये बढ़ते बढ़ते जो उसने पैसा मांगा अपना, तो उसने बोला कि आपको मिलेगा भी तो कई साल लगेंगे, 4-6 साल लगेंगे, और आपको एक बारी में आप सिर्फ 1,000 रुपये निकाल सकते हो इसमें। तो इस तरह का एक मन घड़ंत एक उन्होंने ये बनाया हुआ था, जिससे ही काफ़ी लोग इसमें फंसे, जो आपने देखा लगभग 15 करोड़, और हम अभी तक इसमें 2 करोड़ 10 लाख रुपए के आसपास में फ्रीज कर चुके हैं इसमें। ये एक बड़ा ये जो धोखा हो सकता था लोगों का, और ये पैन इंडिया है, सिर्फ यहाँ का नहीं है, पूरे इंडिया में इन्होंने ये फैले हुए थे। और एक अच्छा केस हम लोगों का इसमें डिटेक्ट हुआ है, और इनफैक्ट साइबर पुलिस स्टेशन में ही जो कंप्लेनेंट थी वो वहाँ पे आई, उस टाइम DCP डिटेक्शन और इनकी टीम वहाँ पे थी। उसके बाद में सिंसियरली इस पे काम किया गया और इसमें हम आगे का काम कर रहे हैं। हजारो गुंतवणूकदारांना झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवत कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून वेगाने सुरू आहे। दरम्यान वेळेत कारवाई झाल्यामुळे हजारो गुंतवणूकदारांची संभाव्य फसवणूक टाळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि कंपनीच्या नेटवर्कचा अधिक तपास सुरू आहे। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा राजकीय आणि प्रशासकीय संघर्ष पाहायला मिळालाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता आणि लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडले आहे। घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाचे बंद गेट उघडून कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे। यवतमाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकरी आणि महिला हिताच्या विविध मागण्यांकरिता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। आमदार संजय दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। धोंडी धोंडी पाणी दे रे अशा घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, पीक विम्याचा लाभ तातडीने मिळावा, तसेच लाडकी बहीण योजनेची सरसकट अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे वातावरण अधिकच तापले आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली। संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे बंद गेट उघडून थेट कार्यालय परिसरात प्रवेश केला। यावेळी परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय। या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अखेर प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नाही, आज आमचं ठरलंच होतं की आज यवतमाळ जिल्ह्यात ज्या पद्धतीनं संजय देशमुखांचा निषेध करायचा होता, त्याच पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्यांसाठी त्यांची कर्जमाफी असो, शेतकऱ्यांचा पीक विमा असो आणि लाडक्या बहिणीला जे सरसकट पैसे देत होते त्या संदर्भात आम्ही आज विषय ठेवला होता आणि त्याचं निवेदन आम्ही अर्धनग्न धुंडी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही देण्यात आला आहे।
त्यांचा सकारात्मक त्यांचा प्रतिसाद आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाला या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या आम्ही जरूर पोहोचवू. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीकरिता यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याची आज पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या गोंधळानंतर प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा फतेपूर मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खराब रस्ता, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी आता संताप व्यक्त करत तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा फतेपूर मार्गावरील धोकादायक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. 17 जून रोजी सकाळी सुमारे 6 वाजता पुण्याहून धावडा मार्गे फतेपूरकडे जाणाऱ्या टाटा अल्ट्रोस कारचा भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहन चालक या मार्गावर प्रथमच प्रवास करीत होता. रस्त्याची खराब अवस्था, पुलाजवळील कच्चा व धोकादायक भाग आणि कोणत्याही प्रकारच्या सूचना फलकांचा अभाव यामुळे चालकाची दिशाभूल झाली. परिणामी वाहनावरील नियंत्रण सुटून टाटा अल्ट्रोस कार थेट पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात वाहनातील 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार धावडा फतेपूर मार्ग आता अपघात प्रवण ठिकाण बनला आहे. गेल्या 1 महिन्यात या मार्गावर 5 ते 6 अपघात घडले असून अनेकांना दुखापती झाल्या आहेत. विशेष म्हणजे या मार्गावरील धोकादायक ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, इशारा फलक आणि संरक्षण कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी तसेच नवीन वाहन चालकांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. स्थानिक नागरिक, महिला, युवक तसेच वाहन चालकांनी अनेक वेळा प्रशासन आणि बांधकाम विभागाचे लक्ष वेधले, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भविष्यात मोठी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील अपूर्ण काम पूर्ण करावेत, धोकादायक ठिकाणी सुरक्षा साधने बसवावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. 1 महिन्यात 5 पेक्षा अधिक अपघात, पुलावरून कोसळलेली कार आणि गंभीर जखमी झालेले प्रवासी, ही परिस्थिती प्रशासनाकरिता धोक्याची घंटा ठरावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी धावडा फतेपूर मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.